राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 फेब्रुवारी 2024 पासून 4 दिवस चालणाऱ्या अधिवेशनात अर्थसंकल्पासह मराठा आरक्षणासंदर्भात निर्णयाची शक्यता। बीडमध्ये 23 डिसेंबरला मनोज जरांगेंची इशारा सभा। जरांगेंच्या सभेची मोठी तयारी सुरू। सभेसाठी पोलीस दल आणि एसआरपीएफच्या तुकड्या बंदोबस्तासाठी मागवल्या जातील। आजपासून मनोज जरांगे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा 5वा टप्पा। बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथे कृषी प्रदर्शनाचं जरांगेंच्या हस्ते उद्घाटन। त्यानंतर मनोज जरांगे मराठा समाज बांधवांना संबोधित करतील। छत्रपती शिवरायांचा लंडनमध्ये भव्य दिव्य पुतळा उभारणार। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। शिवप्रताप दिनानिमित्त नातूबाग मैदान इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। संसद परिसरामध्ये शिवरायांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग उभारण्यासाठी पंतप्रधान मोदींकडे विनंती करणार। सुधीर मुनगंटीवारांची माहिती। छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर सरकारच्या वतीनं टपाल तिकीट काढली जाणार। सुधीर मुनगंटीवारांची माहिती। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा आजचा शेवटचा दिवस। शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आपला उर्वरित युक्तिवाद पूर्ण करतील। या प्रकरणी 10 जानेवारीपर्यंत अंतिम निकाल देण्याचे आदेश आहेत। हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। दोन्ही सभागृहात विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाविषयी मुख्यमंत्री उत्तर देणार। विदर्भासंदर्भात विशेष सवलतींची किंवा पॅकेजची घोषणा होणार का, याकडेही लक्ष। मराठा आरक्षणासाठी क्युरेटिव्ह पिटिशन आशेचा किरण। फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। तर सरकारकडून दिली गेलेली फेब्रुवारीची डेडलाईन मान्य नाही। 24 डिसेंबरच्या डेडलाईनवरती मनोज जरांगे ठाम। निर्णय न झाल्यास आंदोलन करणार, जरांगे यांचा इशारा। मुदत वाढवण्यापेक्षा अधिवेशनाची वेळ वाढवा, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। आपापसामधली नाराजी नंतर दूर करू, सध्या आरक्षणाला प्राधान्य द्यावं, जरांगेंचा मराठा बांधवांना सल्ला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समाजासोबत दगाफटका करणार नाहीत, मनोज जरांगेंचं वक्तव्य। तर सर्व विषय समजण्यासाठी सरकारसोबत संवाद साधू, जरांगेंची माहिती। मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, छत्रपती शिवरायांची घेतलेली शपथ पूर्ण करून दाखवू, एबीपी माझाशी बोलताना मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। ज्यांचे कुणबी दाखले सापडलेत त्यांच्या रक्ताच्या नातलगांना कुणबी दाखले दिले जातील, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। जरांगेंकडून मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत। गायकवाड समितीचा अहवाल गेल्या सरकारनं नीट पद्धतीनं मांडला नाही, मुख्यमंत्री शिंदेंची महाविकास आघाडी सरकारवर टीका। मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतल्या भाषणानंतर विरोधकांचा सभात्याग, सरकार दिशाभूल करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप। मुख्यमंत्र्यांचं उत्तर म्हणजे खोदा पहाड और निकला चूहा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका। आमची भूमिका सरकारनं ऐकूनच घेतली नाही, अध्यक्षांनी सुद्धा पक्षपातीपणा केला, मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी भाषणात वेळ मारून दिली, त्यांच्याकडे कोणताच ठोस निर्णय नाही, हे मुख्यमंत्र्यांचा टोन पाहूनच कळलं, जयंत पाटील यांचाही सरकारला टोला। विरोधी पक्षातल्या नेत्यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र। विरोधी पक्षातील सदस्यांना पुरवण्या मागण्यांमध्ये निधी उपलब्ध करून दिला नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे। हिवाळी अधिवेशनात 2 दिवस विदर्भातल्या मुद्द्यांवरती चर्चा व्हावी, ही विरोधी पक्षांची मागणी फेटाळली। बहुमताच्या आधारे अधिवेशन गुंडाळण्याचा हा निर्णय झालाय, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत। सर्वपक्षीय बैठकीत दिलेल्या आश्वासनावरती मुख्यमंत्री ठाम, तायवाडेंचं वक्तव्य। मराठा समाज आरक्षण घेत आहे तर ईडब्ल्यूएसचं आरक्षण सोडावं लागेल, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य। तर मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसीतनं आरक्षण नको, प्रकाश शेंडगेंची भूमिका। मागासवर्गीय आयोग स्थापन करून सरकारनं चूक केली, हा आयोग बेकायदेशीर असल्याचीही शेंडगेंची टीका। जातनिहाय जनगणना व्हायला हवी, माजी मंत्री एकनाथ खडसेंची भूमिका। जातनिहाय जनगणनेनंतर कोणत्या समाजाचे किती लोक आहेत हे स्पष्ट होईल, खडसेंचं वक्तव्य। बुलढाण्यामध्ये थंडीचा कडाका वाढला, तापमान 12 अंशांवर, नागरिकांनी काळजी घ्यावी, आरोग्य खात्याचं आवाहन। भंडाऱ्यामध्ये 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, थंडी वाढल्यामुळे नागरिकांना घ्यावा लागतोय शेकोटीचा आधार।
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, तुमच्या पक्षाचा एक छोटासा शिवसैनिक नाही. संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंना टोला. विचार करून वक्तव्य करावीत, शिरसाटांचा सल्ला. संसदेमध्ये विरोधी पक्षातल्या 141 खासदारांचं निलंबन. इंदापूरमध्ये शरद पवार गटाकडून तहसीलदारांना निषेधाचं पत्र सादर. एनडीए सरकार हुकुमशाही पद्धतीनं वागत असल्याचं पत्रात नमूद. एमएमआरडीएमधल्या रस्त्यांच्या कामात 600 कोटींचा घोटाळा. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप. या प्रकरणी तक्रार दिल्याची दानवेंची माहिती. राज्यामधल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्य मापक यंत्र बसवण्याचं नियोजन सुरू. कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती. कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडेंनी उत्तर दिलं ते फक्त भाषण होतं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका. नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारनं शेतकऱ्यांना काहीही दिलेलं नाही, दानवेंचा आरोप. पीक विम्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही, एकनाथ खडसेंची टीका. राज्य सरकार संवेदनशील नाही, या सरकारचा निषेध, खडसेंचं वक्तव्य. राज्याच्या आरोग्य खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप. आरोग्य विभागात बदल्यांसाठी स्पेशल अधिकारी ठेवला गेल्याचं वडेट्टीवारांचं वक्तव्य. मुंबई महानगरपालिकेत रस्ते निर्मितीमध्ये भ्रष्टाचार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप. 6000 कोटींची कामं जाहीर, परंतु रस्ते अजून पूर्ण नाहीत, वडेट्टीवारांची टीका. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी बचाव पक्षाकडून 2 साक्षीदारांची नावं सादर. न्यायालयाचं दोनही साक्षीदारांना हजर राहण्यासंदर्भात समन्स. राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाकडून धक्का. हनुमान चालीसा पठण प्रकरणी गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली. ठाकरे गटाचे नाशिकचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांची 1.5 तास चौकशी. बडगुजर यांना आजही चौकशीसाठी पाचारण करण्यात आलंय. वकिलांचा सल्ला घेऊन पुढच्या प्रश्नांची उत्तरं देऊ, बडगुजर यांची माहिती. सरकारी सेवेतनं निवृत्त झालेल्या अतिवृद्धांची पेन्शन वाढणार. राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. 80 ते 85 या वयोगटासाठी 20% अधिक मोबदला, तर वयाच्या टप्प्यानुसार पेन्शनमध्ये वाढ केली जाईल. भारतामध्ये कोरोनाच्या 288 नव्या रुग्णांची नोंद. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 1970 वर. वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार ॲक्शन मोडवर. तर महाराष्ट्रात कोरोनाचे 11 नवे रुग्ण. महाराष्ट्रात 35 रुग्णांची नोंद. यापैकी सर्वाधिक 27 रुग्ण मुंबईतले असल्याची माहिती. ठाण्यात कोविडचा कोणताही नवीन व्हेरियंट नाही. कळवा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र बारोट यांची माहिती. रुग्णालयात दाखल तरुणीला जुन्या ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं स्पष्ट. केरळमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनंतर छत्रपती संभाजीनगर महापालिका ॲक्शन मोडवर. महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांचा आरोग्य अधिकाऱ्यांकडून आढावा. कर्नाटक राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मास्क बंधनकारक. वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य सरकारचा निर्णय. केरळमध्ये गेल्या 24 तासात 115 नवीन बाधितांची नोंद. केरळमध्ये उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांची संख्या 1749. उद्या संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद असेल. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामं केली जातील, तर शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबानं पाणी पुरवठ्याची शक्यता. आज ठाण्यातल्या काही भागातला पाणी पुरवठाही बंद. दैनंदिन देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी सकाळी 9 ते उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल. मध्य रेल्वेच्या खडवली आणि टिटवाळा स्थानकादरम्यान रात्रीच्या वेळी विशेष वाहतूक ब्लॉक. हा ब्लॉक बुधवार, गुरुवार आणि शनिवार, रविवार या दरम्यान मध्यरात्री 12 ते 2 या वेळेमध्ये घेतला जाईल. बीडीटी चाळ पुनर्विकास प्रकल्पात 1 जानेवारी 2011 पर्यंतच्या पोलीस कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेणार. 2 जानेवारी 2011 नंतरच्या पोलीस कुटुंबियांना घरं मिळणार नसल्यामुळे पोलीस कुटुंबीय संतप्त. मुंबईकरांना बेकायदेशीर होर्डिंग्जपासून वाचवता येत नसेल तर पोलीस आणि पालिका प्रशासन काय करते? मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल. राज्यभरातील पालिका प्रशासन बेकायदेशीर होर्डिंगवरती कारवाई करण्यात अपयशी. तर प्रत्येक होर्डिंगवरती QR कोड लावण्याच्या निर्देशांची अंमलबजावणी करावी. मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. केंद्र सरकारच्या संकल्प विकसित भारत रथयात्रेला बीड जिल्ह्यातनं मोठा विरोध. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरनं रथयात्रेला मराठा समाजाकडून विरोध. राज्यामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं. परभणीच्या पाथरीमध्ये 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू.
मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन करणार, प्रकाश केदारे यांचा इशारा. 27 डिसेंबरला पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकरी आक्रोश मोर्चा. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज पुण्यामध्ये बैठक. खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची उपस्थिती असेल. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानला ईडीची नोटीस. गौरी खान ब्रँड अँबॅसेडर असलेल्या तुलसी आणि ग्रुपवरती गुंतवणूकदार आणि बँकांना सुमारे 30 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप. शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा यांना जामीन मंजूर. 1 लाखांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावरती उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. अमरावतीमध्ये एकाच कुटुंबातल्या 6 जणांना कारनं उडवलं. दर्यापूर तालुक्यातली घटना. पूर्ववनस्यातनं जाणून बुजून गाडी अंगावरती घातल्याचं उघड. या घटनेमध्ये 3घांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. पालघरच्या कॅनबारा कंपनीमध्ये एका कामगाराचा मृत्यू. सामान उतरवताना लिफ्टची वायर तुटून अपघात घडला. सिकंदर मखनचू राजभर असं मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचं नाव आहे. मंगलप्रभात लोढा यांनी आयोजित केलेल्या हुरडा पार्टीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची उपस्थिती. यावेळी राहुल नार्वेकरांनी गाणं गायलं तर लोढांनीही नार्वेकरांच्या सुरात सूर मिसळला. राम मंदिर परिसरात एका संशयिताला अटक. या व्यक्तीनं पिवळ्या रंगाच्या हेल्मेटला कॅमेरा लावल्याचं समोर. पोलिसांकडून आणि विविध गुप्तचर यंत्रणांकडून चौकशी सुरू. येत्या 15 जानेवारीपर्यंत लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यावरती शिक्कामोर्तब होणार. इंडिया आघाडीच्या बैठकीत सर्वपक्षीयांचे एकमत. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी मल्लिकार्जुन खरगेंच्या नावाचा प्रस्ताव. ममता बॅनर्जींनी खरगेंचं नाव सुचवलं, मात्र खरगेंनी हा प्रस्ताव नाकारलेला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार. पश्चिम बंगालच्या विविध प्रश्नांवरती चर्चा होणार. सरकार एकाधिकारशाही आणि दडपशाहीकडे चाललंय का? निलंबनानंतर अमोल कोल्हेंचा सवाल. शेतकरी आणि कांदा उत्पादक यांचे प्रश्न मांडले म्हणून आपलं निलंबन, अमोल कोल्हेंचा दावा. संसदेतून विरोधी पक्षातील खासदारांचं निलंबन होणं ही दुर्दैवी बाब. काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांची प्रतिक्रिया. सभागृहामध्ये महत्त्वाच्या कायद्यांवरती चर्चा करणं महत्त्वाचं, मात्र खासदारांचं निलंबन होतंय हे अत्यंत दुर्दैवी. वंदना चव्हाण यांची प्रतिक्रिया. संसदेमध्ये इतके खासदार निलंबित होत असतील तर लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज चालणार तरी कसं? छत्रपती संभाजीराजेंचा सवाल. जातनिहाय जनगणनेची संभाजीराजेंची मागणी. संसदेमधील 141 विरोधी खासदारांचं निलंबन हे आमच्या आरोपाला बळकटी देतं. मल्लिकार्जुन खरगेंचं वक्तव्य. भाजपला देशातली लोकशाही नष्ट करायची आहे, खरगेंची टीका. संसदेचं कामकाज होऊ न देणं आणि मोदी सरकारला हटवण्याचा इंडिया आघाडीचा हेतू. भाजप खासदार हेमा मालिनींची विरोधकांवर टीका. विरोधक खूप मेहनत घेतात पण त्यांना यश काही मिळणार नाही, हेमा मालिनी यांचा टोला. खासदारांच्या निलंबनाविरोधात 22 डिसेंबरला राष्ट्रीय पातळीवरती आंदोलन करणार. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची माहिती. देशभरात निदर्शनं केली जातील अशी माहिती दिली आहे. एनडीएचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी निवडणुकीला सामोरी जाईल. देशात लोकसभेच्या 25 जागा लढवू. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंची घोषणा. खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. दिल्लीमध्ये शिवरायांचं राष्ट्रीय स्मारक उभारावं आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशा 2 प्रमुख मागण्या केल्या गेल्या. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण, मात्र प्रकृती आणि वयामुळे राम मंदिर अभिषेक सोहळ्यात दोघेही उपस्थित राहणार नाहीत, मंदिर ट्रस्टची माहिती. तामिळनाडूच्या दक्षिण भागात एका दिवसात 670 ते 932 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसानं 152 वर्षांचा विक्रम मोडला. मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांची माहिती. टोनी डी जॉर्जीच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 8 गडी राखून विजय. मालिकेत 1-1 अशी बरोबरी. दक्षिण आफ्रिकेसाठी सलामी देणाऱ्या टोनी डी जॉर्जी आणि रिजा हेंड्रिक्स यांची 130 धावांची भागीदारी. जॉर्जीनं ठोकल्या नाबाद 119 धावा. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आलेल्या रॅसी वॅन डल ड्युसेनची जॉर्जीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी.
भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजी करताना 46.2 षटकात 211 धावांवरती गारत. भारताकडनं साई सुदर्शनचं 62 आणि कर्णधार राहुलचं 56 धावांचं योगदान. दिग्पाल लांजेकर यांच्या शिवरायांचा छावा या मराठी सिनेमाचं पोस्टर आउट. 16 फेब्रुवारी 2024ला हा सिनेमा प्रदर्शित होतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.